महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये छगन भुजबळांना मोठा दिलासा मिळाला आहे। एसीबी नंतर आता ईडीच्या केसमध्येही भुजबळांची निर्दोष मुक्तता झाली आहे। छगन भुजबळ आणि इतरांनी निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज केला होता, तो अर्ज कोर्टानं मंजूर केला आहे। मूळ केसच आता रद्दबातल झाल्यानं ईडीची केसही उभी राहू शकत नाही, या आधारावर निर्दोष मुक्तता झालेली आहे। तर हे सगळं प्रकरण नेमकं काय होतं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू। 2005 मध्ये भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला। कोणत्याही निविदा प्रक्रियेशिवाय कंत्राट दिल्याचा आरोप करण्यात आला। पदाचा गैरवापर करून भुजबळांनी स्वतःच्या कुटुंबियांना आर्थिक फायदा करून दिल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला। जून 2015 मध्ये पीएमएलए अंतर्गत छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळांसह इतर 52 जणांवर गुन्हे दाखल झाले। मार्च 2016 मध्ये ईडीकडून चौकशी झाल्यानंतर छगन भुजबळांना अटक झाली। याच प्रकरणात 2016 ते 2018 या काळात भुजबळांना 2 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला। अजित पवारांना तुम्ही क्लीन चिट दिली, आता ते घाबरत नाहीत। आता अजित पवारांच्या कुठल्या फाईल ओपन करणार असा सवाल राऊतांनी विचारलेला आहे। फाईलमध्ये काही आहे की नुसत्या पोकळ धमक्या आहेत, असाही सवाल राऊतांनी विचारला आहे। भुजबळांना सर्व प्रकरणांमध्ये निर्दोष असल्याचा निकाल दिला। ईडीनं या सगळ्यातून प्रायश्चित्त घ्यावं, भाजपसोबत असणाऱ्यांना क्लीन चिट मिळतच जाणार असं वडेट्टीवार म्हणाले। मेलं मेंढरू आगीला भीत नाही। तुम्ही त्यांना एकदा क्लीन चिट दिली आहे ना, तुम्ही एकदा क्लीन चिट दिली आहे या सगळ्या घोटाळ्यात। स्वतः प्रधानमंत्र्यांनी गर्जना करून पण ते सरकारमध्ये आले। आता कोणत्या तोंडाने तुम्ही त्यांची फाईल ओपन करणार आहात? त्या फाईलमध्ये काय आहे की नुसता डरकाळ्या फोडताय पोकळ? छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये किती बोंबा मारल्या ती पहिली केस आहे। छगन भुजबळ 2.5 वर्ष जेलमध्ये राहिले, आमच्यासारखे लोकही राहिले, पण आज भुजबळच्या सर्व प्रकरणामध्ये ईडी पासून ईओडब्ल्यू पर्यंत त्यांना निर्दोष असल्याचा निकाल दिला। याबद्दल या राज्याच्या गृह खात्यानं आणि ईडीनं प्रायश्चित घेतलं पाहिजे। जे जे भाजप सोबत आहेत त्या सर्वांना भविष्यात क्लीन चिटच मिळत जाणार, कारण भाजपची खूप पॉवरफुल मशीन आहे। ज्या मशीनमध्ये जे घुसतात ते स्वच्छ होऊन निघतात, हे आत्तापर्यंत प्रूव्ह झालेलं आहे। आणि त्यामुळं यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही। दरम्यान भुजबळांना क्लीन चिट भाजपनं दिली नाही असं परिणय फुकेंनी म्हटलंय। भुजबळांना क्लीन चिट हायकोर्टानं दिली। भाजपवर होत असणाऱ्या आरोपांवर परिणय फुकेंनी उत्तर दिलं। क्लीन चिट काही भारतीय जनता पार्टीने दिलेली नाही आहे किंवा राज्य सरकारने दिलेली नाही, ती हायकोर्टाने दिलेली आहे क्लीन चिट, ती त्या विभागाने क्लीन चिट दिलेली आहे। आणि ही अनेक वर्षापासून ही केस कोर्टामध्ये सुरू होती आणि त्याचं पुरावे नसल्यामुळे किंवा जेही तथ्य कोर्टापुढे मांडल्या गेल्यामुळे, डिपार्टमेंट पुढे मांडल्या गेल्यामुळे त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे। याच्यात कुठे राजकीय प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला सांगितलं की विजय वडेट्टीवार झोपेती त्यांना भारतीय जनता पार्टीच दिसते।